हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करत जा. आजची बिग अपडेट ही आहे, जी MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेटची एक्झाम 7 एप्रिल 2024ला कंडक्ट झाली होती. त्या एक्झामची प्रोव्हिजनल ॲन्सर की किंवा आपण त्याला चॅलेंजिंग ॲन्सर की असं पण म्हणू शकतो, आज रोजी सेट भवनच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर पहा मित्रांनो, जर आपण सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलो तर आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 याची ॲन्सर की पाहायला मिळते आणि यामध्ये ऑल सब्जेक्टचे मीन्स बुकलेट ABCD याची पण ॲन्सर की देण्यात आलेली आहे. या ॲन्सर कीनुसार आपण आपले सगळे ॲन्सर्स चेक करू शकतो आणि त्यावरून अंदाजे आपल्याला किती पर्सेंट मिळेल याचा पण अंदाज आपल्याला घेता येईल. तर बघा मित्रांनो, राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं 39वी सेट परीक्षा ही दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र व गोव्यातील एकूण 17 शहरातील 289 परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती. सेट परीक्षा विभागातर्फे सेट परीक्षाची प्राथमिक उत्तर तालिका मीन्स प्रोव्हिजनल ॲन्सर की ही दिनांक 30/4/2024 म्हणजे आज रोजी जाहीर होणार असून प्राथमिक उत्तर तालिकेबाबत तसेच सेट परीक्षेचे प्रश्नपत्रिकेबाबत काही सूचना व तक्रारी दिलेल्या उत्तरास आव्हान करण्याचे असल्यास विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ऑफिशियल वेबसाईट म्हणजे ह्या लिंकवर असलेल्या ऑनलाईन फॉर्म आवश्यक त्या पुरावेसह व शुल्कासह सादर करायचा आहे. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला ॲन्सर की चेक करताना काही तक्रार असेल की तुम्हाला जर वाटत असेल की माझा हा ॲन्सर पुरेपूर बरोबर असून ॲन्सर कीमध्ये हा चुकीचा दिलेला आहे, तर तुम्ही त्या उत्तरास काय करू शकता, चॅलेंज देऊ शकता आणि तुम्हाला पुणे विद्यापीठांनी ही जी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे setexam.unipune.ac.in या लिंकवर पुराव्यासहित व शुल्कासहित तुम्हाला काय करावं लागेल, सादर करावं लागणार आहे. तर बघा, इथे प्रोव्हिजनल ॲन्सर कीच्या खाली एक नवीन जाहिरात आपण पाहतो, ती म्हणजे लिंक टू सबमिट फीडबॅक अँड चॅलेंज ऑन ॲन्सर अँड क्वेश्चन ऑफ द सेट एक्झाम. जर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनचा ॲन्सर रॉंग वाटत असेल आणि तुम्हाला त्या क्वेश्चनला चॅलेंज करायचं असेल तर तुम्ही नक्कीच पुणे विद्यापीठच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ही प्रोसेस करू शकता. बघा, तर विद्यापीठ सेट संकेतस्थळावरील सर्व सूचना काटेकोरपणे वाचून दिलेल्या सूचनाप्रमाणे आपले प्राथमिक उत्तर तालिकेबाबत काही सूचना असल्यास ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या शुल्कासहित अर्ज करावा. सदर अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने जमा करावेत. व्यक्तीस किंवा टपालमार्फत सेट विभागात स्वीकारले जाणार नाही. म्हणजे तुम्हाला जे काही प्रोसेस करायची आहे ती फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायची आहे. सदर उत्तर तालिकेबाबत लिंक वरील संकेतस्थळावर दिलेले आहे, ती म्हणजे 30/4/2024 पासून तर 9/5/2024 संध्याकाळ 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. दिनांक 9/5/2024 नंतर उत्तर तालिकेतील कोणत्याही प्रकारची तक्रार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राह्य धरल्या जाणार नाही. जर तुम्ही 9/5च्या नंतर कोणतीही तक्रार नोंदवत असेल तर ती ग्राह्य धरल्या जाणार नाही.
या प्रक्रियेनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम उत्तर तालिका निकाल बरोबर जाहीर करण्यात येणार आहे. म्हणजे अंतिम उत्तर तालिका ही आपल्याला निकालाबरोबरच भेटणार आहे. तर ही आहे मित्रांनो आजची बिग अपडेट. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल किंवा दिलेली माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.